ग्रँड विटारा पण सारखी लाइटिंग वगैरे केली ना अजून कडक दिसे ना. मी ना लय खुश आहे 2 दिवसापासून तुमच्यावरती, कारण की तुम्ही जो सपोर्ट दिलाय ना मला, जो सपोर्ट तुम्ही मला इंस्टाग्राम वरती देताय ना, ज्या दिवशी तो सपोर्ट तुम्ही मला युट्यूब वरती द्याशाल ना, त्या दिवशी भाई माझी जिंदगी बनत. तुम्हाला डायरेक्ट गाडी आतमध्ये गेलेली आहे, हाड विषय झालाय. जय शिवराय, जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशी. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सरपंच करा तुम्हाला या रस्त्यावर काम करून देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तरी ना 12 वाजले ते, पण हे वातावरण बघून तुम्ही म्हणशान का 12 वाजले ते. इतका जोरदार पाऊस येतोय. जरा पाऊस उघडला होता 10च्या दरम्यान, एक अर्धा पाऊण तास, पण तेव्हा नेमकी मी तेव्हा सुटलो होतो नाही का. मला आता जायचे नारायणगावला. अख्खं जर्किंग माझं 1.5 वर्ष झाले याला. ह्या जर्किंग अख्खं खराब म्हणजे आता हे व्हायला झाले, त्याची एक्सपायर झाले ते, म्हणजे संपले त्याचा विषय. पण तरी पण मी अजून ही टोपी वापरली, पहिल्यांदा काढली. कसं आहे उगाच नको काही म्हणून, आता टोपी नव्हती तर म्हणून चालले, कारण की जोरदार पाऊस येतोय आणि एवढं थांबायला टाईम नाही. आणि मी गेल्यानंतर पाऊस जरा वेळ उघडणार. काल पण असंच झालं, जिममध्ये आम्ही खाली पाऊण तास थांबलो आणि घरी गेल्यानंतर पाऊस उघडला. हे कसं आहे का, पाऊस ओबेस आहे आपल्यापासून, त्याच्यामुळे जरा तो विषय हार्ड आहे. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन बघा, कारण की मला फक्त एवढं दाखवायचं होतं की मैत्रीसाठी मी काय काय करू शकतो. आमच्या आता थोडा एक पर्सनल विषय आहे बाकीच्या पोरां रिलेटेड, जे आधी आमचे जुलग होते, पण त्यांनी जो आम्हाला असं डंक दिला आहे ना, त्यासाठी ते पत्या त्यांची बाजू घेतात जरा, की ना असं तसं असं नाही करायला पाहिजे. त्याला फक्त एवढं दाखवायचं होतं की पत्या भाव आहे बघ, मैत्रीसाठी आम्ही लई काय काय करू शकतो, पण तेवढी त्यांची लायकी नाही, म्हणून असं आहे. मग काय विषय नाही, ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. संडे आज, बघू कसं काय होतं आहे. आज जरा एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट करायची होती. गॉड्स प्लॅन इज बेटर दॅन आवर्स प्लॅन. आणि सगळ्यात मेन म्हणजे एवढं बोलाल तेवढं कमी आहे भावांनो. तुमच्या या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. फर्स्ट टाईम म्हणजे इतके 200-250 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत इंस्टाग्रामवरती, पण पहिला व्हिडिओ आहे जो 10K व्ह्यूज पळालेले आहेत त्याला, आणि सबस्क्रायबर्सच येते तोंडात. तो पण दिवस लवकर येईल की एका दिवसात एवढे सबस्क्रायबर्स वाढतील. जवळजवळ 40-50 फॉलोअर्स असे वाढले ते पटकनी, आणि 10K व्ह्यूज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे ही, कारण की जे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, कधी करत होतं विदाऊट एक्सपेक्टेशन. खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. मग बघू ह्याच आनंदाच्या गोष्टीत आपल्याला अजून काय काय करता येते. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या फक्त कायम तुमच्या मराठी माणसासोबत. आलोय तर भिजलोय, एवढं काय नाही म्हणजे खाली, पण पाऊस जोरात येतोय. आपली गाडी मस्तपैकी धुवून निघाली. दुसरी गाडी बघा किती खराब झाली, आपली धुवून निघाली मस्तपैकी. आता घरी तुम्ही म्हणशाने नारायणगाव नाहीये, मी कधी म्हटलंय नारायणगाव आहे. मी आलतो मनसरला, दिदीला सोडलं इथं, जरा दिदीचं इथं म्हणजे नाही का जरा काम होतं पर्सनल, मग दिदीला इथं सोडलंय. मी जातो आता, पाऊस उघडलेला आहे, बघू ओझरला जायला येते का. माझा मित्र लहानपणीचा इथं आता मनसरला शिफ्ट झालाय, तो इथं मनसरला आहे राहायला, पण मी मनसरला आहे आणि तो आत्ता गावाला गेला, म्हणजे घरी गेलाय गुंजावाडीला. मला गुंजावाडीला गेलं तर त्याला भेटता आलं तर चांगलंच आहे. त्याच्या मागं गाडी यायला लागलं. बघू नारायणगावला गेल्यानंतर कसं काय होतंय ओझरचं वगैरे. आता अजून ते व्हिडिओ पण अपलोड करायची कालची, ते बरेच कामं राहिले होते. तेवढ्यात आता म्हटलं चला दीदीला सोडवून यावा. दीदी येईल संध्याकाळी बसनी, किंवा मग आणायला तर नाही शक्यतो बसनी येईल, पण जर पाऊस असला तर मग काय होतंय बघू. आता पहिला तर जातो नारायणगावला. आता आहे ना विज्ञान मी आता आम्ही जरा ओतूरला चाललो होतो. तर तुम्हाला पहिली मेन गोष्ट सांगतो, त्या दिवशी फ्रॉन्स होती, आता ग्रँड विटारा आहे, ग्रँड विटारा घेऊन चाललोय. ते झालं हा, तुम्ही म्हणशाल तुमचा भाऊ चालत, टेन्शन घेऊ नका, ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग घेत होतो. आणि इथं आता विषय झालाय काय झालं, कॉल केला ते डायरेक्ट डिलीट झालं.
ब्लूटूथ बंद करायचं त्यापेक्षा. आता आहे ना तुम्हाला एक सीन सांगतो मेन म्हणजे इथे एक आल्टो डायरेक्ट खाली गेली आहे म्हणून आम्ही थांबलोय. तर पहिलं तो सीन बघतो काय विषय गाडी बघतो आता बाहेर जाऊ. तुम्हाला डायरेक्ट गाडी आतमध्ये गेलेली आहे. हार्ड विषय झालाय. लागलं नाही ना कोणाला काय बेकार विषय झालाय का नाही. गाडी गेली पूर्ण. नशीब लागलं नाही कोणाला. चला मला आहे ना आपलं ते महाराजांचा कार्यक्रम आहे आज रविवार असल्यामुळं मग त्यामुळं तिकडं पण जायचं होतं. पण आता नेमकी मला इकडं अर्जंट म्हणजे कामाला ओतूरला जावं लागलं त्याच्यामुळे मग आता झालं ना इथलं सगळं आमचं ओतूरचं काम झाल्यानंतर आम्ही इकडे जाईल. तिकडे जाऊन तिथं दर्शन घेईल आणि आम्ही चाललो होतो आता ओतूरला. तर तो तसा इन्सिडेंट झाला तिथं तुम्ही बघू शकता. आणि देवकृपेने लागलं नाही कोणाला. इंज्युअर कोणी झालेलं नाही. त्यामुळे सांगणं एवढंच आहे ना रस्त्याने गाड्या चालवताना ना व्यवस्थित गाड्या चालवत जा तुम्ही. आता आम्ही सुद्धा झालोय विघ्नेश म्हणजे दाजी पण येते त्यामुळे मग आता त्या दिवशी आम्ही फ्रॉन्स चालवत होतो आता ग्रँड विटारा चालवत आहे. ग्रँड विटाराचा पण एक्सपिरियन्स चांगला आहे आणि जो तुम्ही लव आणि सपोर्ट दिलाय मला मागच्या त्या व्हिडिओला असाच सपोर्ट करत राहा काही विषय नाही. आणि आता जातो आम्ही बघतो निघतो आता इथून. चला विघ्ना निघायचं का थांब एक हे करून आपल्या गाडीत एक आहे ना स्टँडच लावून ठेवतो. हां आपली गाडी आली ना आपल्या गाडीत ना डायरेक्ट ॲडॅप्टर लावून ठेवू आपण म्हणजे मोबाईल लावायला सीनच नाही तिथे ठेवा आणि हे करायचा. तर आता आम्ही ओतूरमध्ये पोहोचलोय. आबिदाला कॉल करू का नको असं झालंय. परत नाही का कसं काय होते गणपतीचं पण डेकोरेशन करायचे त्याचं ते मोबाईल आमचा जरा इनबॅलन्स झाला काही विषय नाही. थोडं याचं हे करू. तर आत्ता मस्तपैकी ना आम्ही तुमच्यासाठी लाईट ऑन केली म्हणजे तुम्हाला जरा जास्त क्लिअर दिसावा म्हणून. तर आता इथून गेलं ना डायरेक्ट नारेगाव जाणार आहे. जातो नारेगाव मध्ये. मग कसं काय विषय काल गाडी नव्हती फ्रॉन्स घरी निघण्याची त्यांची नाही तर मग रात्री पावसात नसं गेलो भिजत आम्ही. CNG गाडी त्यामुळे काही विषय नाही. बघतो कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. मी ना लय खुश आहे 2 दिवसापासून तुमच्यावरती कारण की तुम्ही जो सपोर्ट दिलाय ना मला जो सपोर्ट तुम्ही मला इंस्टाग्राम वरती देताय ना ज्या दिवशी तो सपोर्ट तुम्ही मला युट्यूब वरती द्याशाल ना त्या दिवशी भाई माझी जिंदगी बनल. आणि जिंदगी बनायचा प्रश्न म्हणजे असा आहे की मेहनत पण लई आहे त्याला त्याच्या मागे. असं तुम्हाला वाटलं असेल की काय एवढं सोपं काय लय मेहनत आहे. व्हिडिओ एडिटिंगला बसल्यानंतर एवढं प्रॉब्लेम आयफोन असून सुद्धा आयफोन मध्ये एडिट करणं सोपं नाहीये. लय प्रॉब्लेम फेस करावं लागतात. VN मध्ये इफेक्ट नाही येत. कॅपकट चालत नाही. विटा वापरावा तर 10 मिनिटाची जर व्हिडिओ असेल तर डायरेक्ट विटा बाहेर फेकतं. विटा चालत नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या कोणते ॲप सोडले हे का दुसरे कोणते इफेक्ट नाही कोणत्या ॲपमध्ये चांगले काहींचा ऑडिओ फाटतो असा प्रॉब्लेम होतो. काय विषय नाही. तुम्ही सपोर्ट करा लवकरच आपण धिंगा मस्ती करू काही विषय नाही. धिंगा ना हटायचं नाही. ग्रँड विटारा पण ना दे फक्त गाडी टॉप व्हेरियंट आहे. जसं आपलं फ्रॉन्स बेस मॉडेल मॉडिफिकेशन केले याच्यात मॉडिफिकेशन काहीच नाही. थोडं कर्टन वगैरे नॉर्मल मॉडिफिकेशन करून बाकी सगळं टॉप मॉडेल आहे. 1 नंबर गाडी ग्रँड विटारा सुद्धा. फक्त एवढंच की प्राईस डिफरन्स लई आहे 16 कुठं आणि 9.5 कुठं. पण ना दे भाई दोन्ही गाड्या. आणि आता तो इन्सिडेंट झाला आल्टोवाल्याचा. कृपया करतो तुम्हाला सगळ्यांना की गाडी इज्जतीत चालवा बाकी काय नाही. जिंदगीचा सवाल असतो. नशीब त्यांना काही झालं नाही तेवढं मात्र बरं आहे. नाहीतर मग लय बेकार लागलं असतं. देवकृपा देव पुढं काय गॉड्स प्लॅन इज ऑलवेज बेटर दॅन आवर्स प्लॅन. ग्रँड विटारा फ्रॉन्स सारखी लाइटिंग वगैरे गेली ना अजून कडक दिसे ना आलो आता आम्ही जरा म्हटलं जाता जाता जेवण करून जावं असं काही विषय नाही. आता जेवण वगैरे करून जातो बघू मग कळतं. चला निघालोय आता आम्ही इथून. चल लॉक करतो. माझं आता सगळं मी निघालोय आता घरी. आता डायरेक्ट जातो घरी. आणि ग्रँड विटाराचं ना फील नाद होतं बरं का. म्हणजे जसं फ्रॉन्स आहे ना फ्रॉन्स पिकअप वगैरे नाद आहे. CNGच होती ती पण
पण फ्रॉन्सचे लुक्स मला जास्त आवडतात. आणि पण एवढंच आहे की ग्रँड विटारा आणि फ्रॉन्समध्ये इतका जमीन आसमानाचा फरक आहे ना. 16 लाख कुठं 9.5 लाख कुठं इतका फरक आहे. ते ग्रँड विटारा विघ्नेशच्या दाजींचीच होती. तर विघ्नेशच्या दाजी मी आणि विघ्ने आम्ही गेलतो. मी होतो इथं ते त्यांचं काम होतं जरा ते. आणि नवीन गोष्टी मला जरा ट्राय करायच्या आहेत ज्या मी आता रिव्हील नाही करत आहे. बघू लवकरात लवकर मला प्रयत्न करायचे आहे. कारण की आता आपल्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आपण त्या गोष्टी 100% करणार. आणि मी जसं मागासपासून बोलतोच आहे प्रत्येक पार्टमध्ये की तुम्ही मला खूप आज खुश केलं आहे इंस्टाग्रामवरून. म्हणजे भरपूर सपोर्ट भेटला आहे चांगला. त्यामुळे मी चांगला खुश आहे. आज चांगला दिवस गेला आहे माझा. त्यामुळं मग बघू आता कसं काय होतं आहे. पण आहे ना तुमच्या भावाचं हे जे स्वप्न आहे ना काफिला करणार आम्ही सगळे मित्र. थांबा फक्त तुम्ही सपोर्ट करा. हे स्वप्न एक दिवशी नक्की पूर्ण होईल. बाकी काही नाही. जातो मग मी आता घरी. बोलायला गेलं तर भरपूर आहे बोलायला पण ब्लॉग खूप मोठा होईल. आजच्यासाठी एवढंच. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.